यांना शिक्षा झालीच पाहिजे। बास करा हो मास्तरीनबाई, बास करा। त्यांना कसली शिक्षा देत आहे? त्यांनी शिक्षा भोगली आयुष्यभर आमच्यासाठी, या घरासाठी, या माणसामुळे। काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी तुम्हाला सांगत होतो 10 वेळा, तुम्ही नका ह्याच्यात पडू, नका विषय वाढवू, पण तुम्ही काय ऐकाय नाही आमचं। तुम्हाला आता हे सगळा तमाशा 4 चौकातच करायचा होता। तमाशा मी नाही करत आहे। आधी तुम्ही गप बसाव, थांबा जरा, शांत व्हा मास्तरीनबाई। आदिपती शांत व्हा, नका चिडू। हे बघा, ह्यो आपला फॅमिलीचा इशू आहे, शांत व्हा। मी हेच सांगत होतो यासनी, आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे, ही अशी बाहेर नको, पण तुम्ही काय ऐकलं नाही मला मास्तरीनबाई, माझं शेवटपर्यंत ऐकलं नाही। असं का बोलताय तुम्ही? हे सगळं सगळ्यांसमोरच झालं ना, असं का वागताय? आणि माफ करा आम्हाला मंडळी, इथं असं काय होईल याची आम्हासनी बी कल्पना नव्हती। तुम्ही सगळीजण लग्नाच्या कार्यक्रमासाठी आला होता, पण इथं वेगळाच घोळून बसलात। खरंच आमच्या परिवाराकडनं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। मला काय झालं आदिपती? थांबा जरा, तुम्ही जरा का असे बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? इतकं सगळं घडलं, तुमच्या डोळ्यासमोर घडलं ना? तुम्ही का असे जरा थांबा मास्तरीनबाई। बघा, आमच्या जन्मदात्या आईला तर आम्ही काय लहानपणापासून का बघितलं नाही। तुम्ही ज्यांना बाई म्हणता ना, बाई, त्याच बाईमध्ये आम्ही कायम आमची आई शोधली। आणि आमच्या आई साहेबांनी आम्हाला लई माया लावली। तुम्ही कवाच त्यासनी चांगली वागणूक दिलीच नाही म्हणा, तो भूतकाळ मला आता उकरून काढायचं नाही। एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या 4 वाजता, जर तुम्हाला त्यांना बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता, तर तुम्ही त्यांना जवळच का केलं? लहान होतो त्यावर काय कळत नव्हतं। आता तुम्हाला जाब विचारतो, ज्या गावाला जायचं नव्हतं त्याचा रस्ताच का पकडला तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हा मुलाने बापाला विचारायचा प्रश्न नाही अधिपती, तुझा काहीच संबंध नाहीये यात। आणि जे काय झालं त्यात फक्त माझी एकट्याची चूक नव्हती, जबाबदारी माझी एकट्याची नव्हती, तिची पण होती। त्यांचं राहू देऊ, तुम्ही तुमचं बोला की, तुमच्या जबाबदारीचं काय? तुम्ही एका बाईला घरात आणलं तुमच्या कामासाठी, मग तिला... अधिपती बस बस अधिपती, हे ऐकवत नाही आहे मला। आता ऐकायला तर लागणार। मी जे बोलतोय ते तुम्ही केलं एवढं मान्य करा। अधिपती थांबा हो आई साहेब, थांबा, लई वर्षांचा हिशोब बाकी आहे, आज बोलून दे, थांबा जरा तुम्ही। अधिपती, ही 4 लोकात चव्हाट्यावर बोलायची गोष्ट नाहीये। का 4 चौकात तुम्ही त्यांना बोलताय ते चालतंय, त्याचा अपमान करताय ते चालतंय, पण 4 लोक ते कबूल भी करा की होय माझी चूक झाली, माझा तोल गेला। बस कर अधिपती, बस कर। नाही करणार बस, तुम्ही मान्य करा फक्त की तुमची चूक झाली। तुम्ही त्यासनी घरात आणलं, त्यांच्या मनाला आशेची पालवी फुटली, त्याला जबाबदार तुम्ही आहे, तुम्ही मान्य करा। तुम्ही त्यासनी या घरात घेऊन आला म्हणताना त्यांची या घरादारावर माया जडली, तुमच्यावर प्रेम जडलं, त्यांच्या मनात अशी आशा निर्माण झाली की कधीतरी तुम्ही त्यांचं मन समजून घेशील, कधीतरी त्यांचा स्वीकार करशील, पण तुम्ही ते नाही केलं। तुम्ही काय केलं? पदोपदी त्यांचा अपमानच केला, अवहेलना केली। हे आत्ता जे करताय तेच करत आलाय तुम्ही आयुष्यभर। राडे केले नुसते घरात, हेच बघत आलो मी लहानपणापासून। रात्रभर आमच्या आई साहेबांना
रडून उशी भिजवताना बघितलंय मी. काही असू दे, सण समारंभ, उत्सव, देवीचा उत्सव, ती बाई एवढ्या गर्दीत एकाकी असायची. मी त्यांचा हात धरलेला असायचा, तुमचं लक्ष नसायचं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचो, कायम त्या रडत असायच्या. हे फक्त तुमच्यामुळं. तुम्ही त्यासनी आणलं, राबवून घेतलं, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इथं त्यांना घेऊन आला. तुम्ही मान्य करा. अधिपती, मी तुझ्यासाठी आणलं तिला, तुझ्यासाठी. असं माझ्यासाठी आणलं? मग मी जे म्हणत होतो तसं तुम्ही करायचं होतं. मी जर त्यासनी आईचा मान दिला तर तुम्ही बायको म्हणून मान्य का नाही केलं? मग मी म्हणत होतो ते सगळे हट्ट पुरवायचे होते. मी म्हणत होतो त्या सगळ्या गोष्टी पूर्ण का नाही केल्या तुम्ही? कळसूत्री बाहुली आहेत त्या. हा, तुमची गरज म्हणून तुम्ही त्यासनी घरी घेऊन आला, तुम्ही रमला. मान्य करा. तुमच्या सोयीनं तुम्ही वागला. आणि जेव्हा तुम्हाला ते डोई जडवायला लागलं की नाही, तेव्हा तुम्ही त्यासनी घरातनं बाहेर हाकलायचा प्रयत्न केला. काय कसा माणूस आहेस तू? हा, कुठला तरी माणूस कुठल्या तरी माणसाला असं वागवल काय? आणि तुम्ही एका बाई माणसाला असं वागवत होता. तुम्हाला काहीच वाटलं नाही हो? हा, मोठं मैदान मारलं काय तुम्ही? म्हणताना तुमचं आयुष्यभर राग केला आम्ही. लहानपणी तुमच्या ह्या वागण्याचा राग यायचा, नंतर जसा जसा मोठा होत गेलो तसा पुरुष म्हणून तुमची किळस यायला लागली, घृणा यायला लागली. चारोस सूर्यवंशी, मी तुम्हाला खरं सांगतो, आज चूक झाली म्हणा, स्वीकार करा आणि हाय त्या परिस्थितीमधून आता मार्ग काढा. ए मालिक तेरे बंदे हम, का केलंय तुम्ही मला बंद. ओ साहेब तुम्ही, ओ साहेब, साहेब, ओ साहेब, इकडे ना प्लीज, इकडे ना, माझं काम आहे तुमच्याकडे, या ना. ए, तुझं काम करायला काय तुझा नोकर आहे का मी? गप्प बस, उगाच तोंड वाजवू नकोस. हा, सॉरी, माफ करा, माफ करा. मी 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 पाय पडतो तुमच्या. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, इथून पाय पडतो. हात पोचत नाही तरी तुमच्या पाया पडतो. माझं ऐका ना साहेब, ऐका ना, ऐका. काय रे, काय काम आहे? मला जरा एका मिनिटासाठी तुमचा फोन द्या ना, अर्जंट काम आहे जरा. हो का? फक्त फोनच हवाय? बाकी काही चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर मागवू का? हा, हेच कामं राहिलीत का आता? गप्पा बस. ऐका ना, ओ साहेब, ओ साहेब. जब जुल्मों का हो सामना. 100 वेळा सांगताय सा वरतोड करून, तुमच्या बायकोच्या नकाची सर नाही, चारुलता मॅडमच्या नकाची सर नाही म्हणून. मग तुमच्या पोरग्यासाठी काय खेळणं म्हणून आणलो तुम्ही? तुम्ही त्यासनी हाडामासाची ती बाई आहे, तिला बी मन आहे, असं एकदम विचार तुमच्या मनाला शिवू नये. मला आश्चर्य वाटतंय. हा, गोट्यातल्या जनावराला बी आपण चांगलं वागवतो. गोट्यातली गाय जर म्हातारी झाली तर तिच्या जीवात जीव असोच तर आपण तिला सांभाळतो की नाही? आईसारखी माया लावतो आपण तिला. आणि तुम्ही या हाडामासाच्या बाईला असं वागवलं, तुम्हाला काही सुद्धा वाटलं नाही? ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही तुमचा राग करायला लागलो आणि आता बी करतोय. कुणी आम्हाला पट्टी पडवली म्हणून नाही, आम्हाला सगळं ऐकू येत होतं, सगळं दिसत होतं आणि कळत बी होतं. तुमच्या ह्या वागण्यामुळे आम्ही कायम तिरस्कार करत राहिलो तुमचा. आई साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून नाही. ते सोडा, जे झालं ते झालं. अजून बी वेळ गेलेली नाही. आम्ही त्यांना कायमच आमच्या आईचा दर्जा दिलाय आणि आमच्या जीवात जीव असोच तोपर्यंत आम्हाला आमच्या आईसाहेब पाहिजे असणार. तुम्ही कसे बी वागला तरी त्यांचा तुमच्यावर जीव आहे एवढं तुम्ही मान्य करा. चारोस सूर्यवंशी, लय नशिबवान आहे तुम्ही फक्त त्यांना आता तुमच्या बायकोचा दर्जा द्या. लईशी हार्ड करू नका. मी अजून सांगतो, सगळं नीट होईल, काही बदलणार नाही. त्यांची एवढी ही इच्छा आहे हो, त्यांचं लय बारकं स्वप्न आहे. 4 काळे म्हणे तुम्ही त्यांच्या गळ्यात घालशील, तुमच्या काय जोडीत धोंडा पडतोय सांगा की? कायदेशीररित्या आमच्या माऊलीचा स्वीकार करा तुम्ही. मी सगळं मागचं विसरून जातो, तुम्ही विसरून जावा. नव्यानं सुरुवात करूया चारोस सूर्यवंशी.
हे बघा, आजवर केव्हा स्वतःहून आम्ही तुमच्या समोर आलो नाही, केव्हा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं नाही, केव्हा बाप म्हणून तुम्हाला काय मागितलं नाही. हे पहिला आणि शेवटचं मागतो, नाही म्हणू नका. अशी गंमत आहे बघा, लहानपणी खरं तर आमची आई वारली आणि आम्ही वाढलो बापाविना. आणि ह्याच्यात दोष आमच्या आईसाहेबांचा नाही, ह्याच्यात दोष तुमचा आहे. स्वतःची चूक मान्य करा. जे झालं ते जाऊ दे, सगळ्याचा स्वीकार करा. बघा, ह्या रीतीचं काय मोल आहे ना त्यांच्यासाठी ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि आम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे, बाकी काय नाही. मान्य करा. अधिपती, अरे या सगळ्यातनं कधीतरी जागा हो, कधीतरी. या बाईच्या भूलथापाना हिच्या नाटकानं बळी पडू नको तू. अधिपती, अरे ती स्वार्थी बाई आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल तसं वागवते लोकांना. कधीतरी डोळे उघडून बघ. अहो, पण त्यांनी हे जे काय केलं ते कशासाठी केलं? ह्या घरामध्ये तुमच्या बायकोचा दर्जा त्यासनी पाहिजे होता म्हणून एवढं सगळं केलं त्यांनी. फक्त हे तुम्हाला कवा कळायचं? तो दर्जा तुम्ही त्यासनी कवा दिलाच नाही. तुम्ही काय केलं? तुमची बायको गेली, तुमचं पोरगं घरात रडत होतं म्हणून तुम्ही रस्त्यावरच्या बाईला घरी आणलं. तुमचं काम झालं, त्याच्यानंतर तुम्ही तिला फेकून दिलं. काही खेळ नाही का मला सांगा? जर तुम्हाला हा बायकोचा दर्जा त्यांना द्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांना घरात आणलंच का? माझा ह्योच प्रश्न आहे. जर तुम्हाला त्यांचा मान द्यायचा नव्हता, त्यांच्या इच्छेचा मान ठेवायचा नव्हता, तुम्हाला जर त्यांचा रिस्पेक्ट त्यांना द्यायचा नव्हता, तुम्ही हे सगळं केलंच का? मला फक्त एवढंच सांगा, हे सगळं झालंच नसतं. तुमचा जो काय प्रॉब्लेम होता तुम्ही तुमच्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचा होता. हा, नाहीतर आणायची होती तुमच्या तोला मुलाची कुणीतरी सुसंस्कारित, हा, चांगली शिकले सवरलेली, सुसंस्कृत. मग बघितलं असतं आम्ही त्या सावत्राईनं आमचा स्वीकार कसा केला असता. त्या सावत्र आईचं आणि तुमच्या पोरग्याचं पटलं असतं का नसतं ते तुम्ही बी बघितलं असतं आणि दुनियेने बी बघितलं असतो. पण आमच्या आई साहेबांचं का बळी दिला तुम्ही? का? कारण त्या चारुलता मॅडम सारख्या दिसत होत्या म्हणून. तुम्ही काय केलं? त्यांना बोलवलं घरी, सांगितलं माझ्या पोरग्याचा स्वीकार कर, त्याचा सांभाळ कर. ते त्यांनी इमानीतभारी केलं. त्याच्यानंतर त्या पोरग्याचा लळा लावून घेऊ नको, त्याच्यावर माया जोडू देऊ नको, हे तुम्ही त्यासनी नाही सांगू शकत ना. प्रेम माया हे होत जातंय आपल्या न कळत. तसंच देवानं निसर्गानं आपल्याला बनवलेलं असते चारो सुरूची. हे तुमच्या टपोरीतच घुसलं नाही गावा. तुमच्या घरात आल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये माया निर्माण झाली, या घराविषयी एक नातं निर्माण झालं. पण त्याच्यानंतर तुम्ही त्यासनी असं म्हणताय की तू आतल्या गाठीची आहेस, पाताळींत्री आहेस. तू माझ्या घरातनं बाहेर हो, तुला पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे का हो? हा, त्यासनी या घरात राहावंसं वाटलं, ह्यात त्यांचं काय चुकलं मला सांगा? त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे हे फक्त तुम्हाला वाटतंय. दोष तुमच्या नजरेचा आहे. मला बरं आयुष्यात असं कवा वाटलं नाही की त्यांना पैसा पाहिजे आणि सत्ता पाहिजे. कारण मला चांगलं माहिती आहे त्यांना माणूस पाहिजे, त्यांचा हक्काचं, त्यांचं आपलं माणूस पाहिजे, आपलं म्हणणारा माणूस पाहिजे. माणूस ह्यो प्रेमासाठी असूसलेला असतो. तुमच्या टपोऱ्यात कवाच घुसलं नाही चारोसुरींशी. ते तुम्ही त्यासनी कवा दिलंच नाही हो. तुम्ही विचार करून बघा, अख्खं आयुष्य, एक दोन दिवस नाही, अख्खं आयुष्य आमच्या माऊलीने एकाकी घालवलं. तपश्चर्या होती ती, आणि त्याचं फळ तुम्ही त्यासनी काय देताय? उठसूट घराबाहेर व्हायला सांगताय. काय गेलं असं? काय वड मारलंय त्यांनी तुमचं? आता हे होऊ शकत नाही. आता मी तुम्हाला शेवटची संधी देतो. नीट विचार करून, नीट विचार करून उत्तर द्यायचं. त्या माऊलीनं तुमच्या पोरग्याचा सांभाळ केला, त्याची जाणीव ठेवा. चूक बोलून माफ करूया, सगळं सोडून पुढे जाऊया. आमच्या आईसाहेब म्हणतात तसं हॅप्पी हॅप्पी शेवट करूया सगळ्याचा. झालं गेलं, गंगेला मिळालं. बरं राहिलं तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी, तुमच्या पोरग्यासाठी तरी तुम्ही हे लगीन करायला होय म्हणा. या लग्नासाठी उभं राहा.
चार वाजता दिवशी नाही म्हणू नका. एवढं करशील काय तुम्ही माझ्यासाठी? सांगा की राहाल काय लग्नाला उभे? करशील काय आमच्या आईसाहेबांचं सगळं लगीन नाही म्हणून? आम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांचं सुख पाहिजे. त्यांना या घरच्या लक्ष्मीचा मान पाहिजे फक्त तेवढा द्या की. या घराच्या मालकीन तर त्या आहेतच. फक्त या घराचं सौभाग्य पण त्यांना मिळालं तर लय बरं होईल. तेवढं फक्त द्या की. तेवढं जर तुम्ही केलं ना, मी माझ्या कातळ्याचे जोडं करून तुमच्या पायात घालेन. तुम्ही नाही म्हणू नका फक्त. खरंच मी हात जोडतो, पाया पडतो. तुम्ही नाही म्हणू नका. सगळं जुळून आलंय. सगळी माणसं आहेत. मूर्त आहे अजून. आईसाहेब आहेत आमच्या. तुम्ही नाही म्हणू नका. मी पाया पडतो तुमच्या. अहो, आणि आईसाहेबांकडनं मी काही चूक झाली असेल ना, तुम्हाला काय कुठल्या गोष्टीचा राग असेल, मी त्यांच्या वतीने मी माफी मागतो. लई खस्ता खाल्ल्यात त्या माऊलीनं आपल्या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. एवढा मान तर तुम्ही त्यांना दिला पाहिजे. नाही म्हणू नका. वय म्हणा की. वय म्हणा फक्त. काय वाटेल ते करतो. वय म्हणा फक्त. अधिपती पण म्हणू नका. पण मी नाही ऐकायचं नाही. फक्त मला वय ऐकायचं आहे तुमच्या. वय म्हणा. लगीन करा की आमच्या आईसाहेबांसंग. करशील काय हो? करा की. अधिपती काय करताय तुम्ही? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? नाही मास्तरीन बाई, हे व्हायला पाहिजे. तुम्ही तर बाई आहे. तुम्ही बाईचं मन जाणू शकताय. तुम्ही तर शब्द टाकून बघा. तुमचं सगळं ऐकतात ना वय. तुम्ही सांगून बघा की हे लगीन व्हायला पाहिजे मास्तरीन. मला नको हे लग्न व्हायला. आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हो प्रश्न नाही आहे. हे लगीन झालं तर ह्या दोघांचं त्याच्यामध्ये भला आहे. या घराचं भला आहे. तुम्ही नाही, असं मला नाही वाटत असं. मला नाही वाटत असं. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मास्तर. काय गैरसमज होतोय माझा? ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत हा गैरसमज आहे की ह्यांनी बजरंगशी हात मिळवणी केली हा गैरसमज आहे? सांगा मला. तुम्ही कुठला विषय कुणीकडे घेऊन चाललाय? ते बिजरंगचा काय संबंध नाही. तुम्ही बरं आपण ते सगळं नंतर बोलूया की. ते सगळं बोलायचे आता ही वेळ नाही. आता यांचं लगीन होऊन जाऊ दे. आपण सगळं नंतर बोलूया. अधिपती, मी हे लग्न थांबवायचा प्रयत्न करतेय आणि तुम्ही रिक्वेस्ट करताय बाबांना लग्न करा म्हणून. कारण मला खरंच असं वाटतं हे लगीन व्हायला पाहिजे. बाकी कशापेक्षा बी आयुष्यात मला आई साहेबांचं सुख महत्वाचं आहे. तुम्ही समजून घ्या. आणि त्यासाठी बाबांचा बळी देणार तुम्ही? बळी बळी काय म्हणता तुम्ही? अहो, ते आमचे आई साहेब आहेत. त्यांनी या घराला सांभाळलंय, आम्हाला सांभाळलंय. आता त्यांची इच्छा तर का नाही व्हायला पाहिजे त्यांचं लगीन? अहो पण बाबांच्या इच्छेचं काय? अहो मग त्यासाठी मी एवढी रिक्वेस्ट करावं नव्हतं त्यासनी. तुम्ही 4 वाजता काय ठरलं तुमचं? सांगा की. त्यांना नाही करायचंय लग्न अधिपती. थांबा तुम्ही थांबा. थांबा म्हणजे मी सांगते ना, नाही करायचंय त्यांना लग्न. का नाही करायचं? काय वाईट आहे आमच्या आई साहेबांच्यात? यांच्या बायकोसारख्याच दिसतात हुबेहूब. तुम्ही असं बी आता तुम्हाला वाटलंच होतं की त्या चारुलता मॅडम आहेत म्हणून लग्नाला तयार झालाच होता की. आता काय वाईट आहे? मी त्यांना आई मानलेलं आहे. आई साहेबांची मी मर्जी आहे. लग्नात दोघांची मर्जी लागते अधिपती. अहो असं काय नाही. आता आपल्याला ते आपण नंतर बोलू. आता शेवटचं विचारतो. सांगा. मी तुला शेवटचं सांगतोय अधिपती. तू या बाईचे कितीही गोडवे गायलेस, तिची किती भक्ती केलीस, तू किती पोटतिडकीनं रडून कळवळून माझ्यासमोर हिची बाजू मांडलीस, तरी सुद्धा अधिपती या बाईला माझ्या बायकोच्या, माझ्या चारूच्या, तुझ्या आईच्या नखाची सर नाही. हिनं हे जे सुसंस्कृतपणाचं, सुशिक्षितपणाचं केलं ना, हे सगळं नाटक होतं. नाटक. अभिनय केला तिनं जो आयुष्यभर तुझ्या समोर ती करत आली, जगासमोर ती करत आली. पण मुळात
ही बाई दुष्ट, कारस्थानी, कपटी बाई आहे. तुला कधीतरी हे कळेल. या आशेवरती इतके दिवस होतो, पण अधिपती, ही तुझी तथाकथित आई मला कधीही आवडली नाही, आवडणार नाही.